सलग सुरू असलेल्या पावसामुळे बाजारामध्ये भाज्यांची आवक घटली, त्यामुळे भाज्यांचे दर नागपूरमध्ये गगनाला भिडलेले आहे। बहुतांश भाज्या या जवळपास 120 रुपये किलो ते 160 रुपये किलो दरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की काय घेतलं तुम्ही? सॅलडचं सामान घेतलं, काकडी आणि काय भाव? टोमॅटो 100 रुपये किलो दिले, 100-125 रुपये तोच रेट आहे सध्या। सगळ्यात महागांची स्वस्त काहीच नाही आहे। अच्छा, म्हणजे तरी म्हणजे आवक घटली, भाज्यांचे दर वाढले तरी एक हो, ते आता घ्यावं तर लागणार आहे, ते सोडता येत नाही ना। थोडंसं किचनचं बजेट बिघडतं। थोडं बिघडतं नक्कीच। जर का आपण बघितलं त्या गोकुलपेठ मार्केटमध्ये जे सध्या आजचे दर आपल्याला पाहायला मिळतात, त्यामध्ये गवार हा 160 रुपये किलो आहे, चवळी 120 रुपये किलो आहे, पालक 120 रुपये किलो, दोडकी 120 रुपये किलो, भेंडी 100 रुपये किलो, फुलकोबी 100 रुपये किलो, टमाटर 100 रुपये किलो, गाजर 100 रुपये किलो। यासह जर आपण इतरही पालेभाज्यांमध्ये विचार करायचा झाला, पालक आपल्याला 120 रुपये किलो पाहायला मिळत आहे, हिरवी मिरची आहे ती 100 रुपये किलो आहे, अद्रक 100 रुपये किलो आहे आणि सांबार जवळपास 160 रुपये किलो। मध्ये जवळपास जर का आपण बघितलं तर सरासरी जे भाज्यांचे दर पाहायला मिळतात ते 120 ते 160 रुपये प्रति किलो दरामध्ये पाहायला मिळतात। याचं जे प्रमुख कारण आहे की मागच्या काही दिवसापासून सलग राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस सुरू आहे, त्यामुळे भाज्यांची आवक घटलेली आहे। त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातून येणाऱ्या ज्या भाज्या आहे त्या नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, विक्रीला आलेल्या आहे आणि त्यामुळे कुठेतरी हे सगळे दर गगनाला भिडलेले आहे। आपण ग्राहकांची देखील प्रतिक्रिया पाहिली की कुठेतरी ग्राहकांना देखील महागाईचा फटका बसताना पाहायला मिळत आहे, त्यामुळे कुठेतरी त्यांचं जे किचनचं बजेट आहे ते देखील काही अंशी का होईना कोलमडल्याचं दिसत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।